मराठा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं किंवा अख्ख्या देशाला दाखवून दिलं की मराठ्यांची ताकद काय असेल। त्यात मराठ्यांच्या ताकदीने काल आझाद मैदानावरती मराठ्यांना जे यश मिळालं ते गुदाळ उधळीत आपल्या गावी निघून गेले। आज त्याचाच एक भाग म्हणावा की हा मीरा भाईंदर शहरामध्ये या फाउंटन हॉटेलच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गुलाल उधळून आनंदाच्या घोषणा देत आज मराठ्यांनी हा जल्लोष साजरा केलेला आहे। परंतु हा जल्लोष टिकणार का? हा जल्लोष पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आपला शब्द फिरवणार का? हा येणारा काळात ह्या गोष्टी सांगणार आहेत। पण नक्की हा मीरा भाईंदर शहरातील जी मराठी कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ याच्या पाठीमागे त्यांची भावना तरी काय आहे। हे यश फक्त आणि फक्त मनोज जरांगे दादा यांच्यामुळे मिळालेलं आहे। याचं यश घेण्याचा प्रयत्न कुठल्याही सरकारने करू नये, कारण की जर त्यांना करायचं होतं तर 5 दिवसापूर्वीच, ज्या वेळेला 13 महिन्यापूर्वी मनोज दादा येऊन गेले मुंबईमध्ये, त्यानंतर पुन्हा त्यांनी 6 महिन्यापूर्वी अल्टिमेटम दिला होता, त्याच वेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होता। हे सर्व मराठे आणि मनोज दादा जरांगे यांच्यामुळे यश प्राप्त झालेलं आहे। नक्कीच जे सरकारने सांगितलं आहे, सरकारने याच्या अगोदर खूपदा शब्द तुम्हाला दिले होते, पण शब्दावरती ते ठाम राहिले नाही। यानंतर आपली भूमिका काय असेल समजा सरकारने शब्द फिरवले तर? काल तुम्ही ऐकलंच असेल मनोज दादा जरांगे स्टेजवरनं काय बोलले आंदोलन स्थळावरून, की आज जर आमची फसवणूक झाली तर यानंतर मराठी जेवढे आमदार असतील, मंत्री असतील किंवा महाराष्ट्रात जे खासदार म्हणून स्वतः मिरवतात, अशा एकालाही महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी घरातून बाहेर पडून देणार नाही आणि त्यांना फिरणं बंद केलं जाईल। नक्कीच जेव्हा मराठे ह्या मुंबईमध्ये आले होते त्या पहिल्या दिवशी त्यांचे झालेले हाल आणि त्याच्यानंतर मुंबई सरकारला जे दाखवून दिलं की मराठ्यांची ताकद काय असते त्याबद्दल आपण काय सांगू? हे सर्व महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने मराठ्यांवर जो अन्याय केला, टॉयलेट बंद केले, त्यांचं जेवण बंद केलं, कॅन्टीन फूड, रस्त्यावर जे फूड लावतात स्टॉल ते बंद केले। यानंतर जे मराठ्यांनी आव्हान केलं त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, आजही त्या ठिकाणी जावा, आजही तिथे भाकऱ्या, ठेचा आणि बिसलरीची पाण्याची बॉटल हे सर्व तिथे पडलेलं आहे। आता ज्यांना कोणाला पाहिजे ते सरकारने येऊन घेऊन जावं। लालबागचा राजासारखा एवढा मोठा गणपती असतो, त्यांनी जर जेवण बंद केलं असेल, मराठी जेव्हा तिकडे गेल्यानंतर त्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी दर्शन बंद केलं, जेवण बंद केलं। मी त्यांना एवढंच सांगतो की लालबाग हा तुमचा नाही, हे नागरिकांनी आणि जनतेनी हे मोठं केलेलं आहे आणि मराठे हे महाराष्ट्रातलेच आहे, परप्रांतीय नाही आहेत, त्यामुळे त्यांना हकलवायची काही गरज नव्हती। प्रथम त्यांचा आम्ही निषेध करतो। यानंतर अशी कुठलीही घटना घडली की त्यानंतर त्या मंडळाला आम्ही त्याच ठिकाणी दाबू। काल एक सिने अभिनेत्री आहे, तिने एक ट्विटरवरती पोस्ट केली की मी तिकडून जात असताना मला मराठी आंदोलन करताना दिसले आणि मला कुठेतरी अनसिक्युरिटी वाटली, असं वाटलं की कोणी कुठलीही घटना काही घडू शकते। तिला काय उत्तर द्यावं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून परस्त्री ही माता समान मानली जाते आणि प्रत्येक स्त्री ही बहीण, माता, भगिनी मानली जाते, त्यामुळे असं कुठलाही प्रकार घडला नव्हता। त्यांनी ती जी पोस्ट टाकली होती ती काही काळानंतर डिलीट केलेली आहे। अधिकृत नगरसेवक पदाधिकारी देखील आहात, तर नेमकं आपलं काय? सर्वात मोठा समाज, त्याच्यानंतर पार्टी, त्याच्यानंतर राजकारण। माझ्या समाजामधील बांधव अनेक वर्षापासून मुलांना एज्युकेशनमध्ये मदत मिळायला पाहिजे म्हणून अनेक वर्षापासून लढतात आणि महाराष्ट्राचे, आमचे मराठाचे दैवत म्हणा किंवा मराठासाठी संघर्ष योद्धा म्हणा जरांगे दादा पाटील हे अनेक वर्षापासून आणि अनेक सरकारमध्ये, आणि लबाडाचं जीवन जेवल्याशिवाय काय खरं नाही अशी परिस्थिती अनेक सरकारांची झालेली आहे आणि अनेक सरकारांनी फक्त मराठ्यांची फसवणूक केलेली आहे आणि अनेक वर्षापासून होत असलेली फसवणूक जर कुठल्याही सरकारने किंवा आमच्याही सरकारने जर वेळेवर जर आरक्षण दिलं असतं, आज लाखो करोडोच्या संख्येमध्ये मराठी बांधवांना, ते करून शेतकरी बांधवांना या ठिकाणी उपासमार, झोपाची व्यवस्था नाही। या अनेक संघर्षाला जे स्वतःला हिंदू म्हणून मिरवतात
जे आपल्या देशामध्ये बरेच हिंदू नेते आहेत, स्वतःला हिंदू म्हणतात, हे हिंदू नाहीत, हिंदूच्या नावाने हिजडे आहेत. आणि हिजडे अगर हे महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी ज्या शहरी भागातील लोकांना अन्नधान्य पाठवतात त्यांच्यामुळे हे जगतात आणि त्यांची याने विटंबना या मुंबई शहरामध्ये केली जाते. आणि एवढ्या लोकांना पिण्याच्या पाण्याचे हाल, जेवणाचे हाल जे करणारे जे स्वतःला हिंदू मिळवणारे हे हिंदू भडवे, या भडव्या लोकांना मी स्पष्ट बोलतो, जातीसाठी फक्त मतासाठी हिंदुत्व हे करू नका. खरोखरच मुस्लिम बांधवाला मी मनापासून धन्यवाद देईन, कारण अनेक मुस्लिम बांधवांनी रस्त्यामध्ये जेवणाची व्यवस्था केली, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, त्यांनी समर्थन दिलं. जे खरोखरच शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत, गोरगरीब मराठ्यांच्या बरोबर आहेत, तेच आमचे. बाकी राजकारण सगळं ढोंग आहे आणि ढोंगी लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि सर्व मराठा बांधवांनी ज्यांनी अनेक वर्षापासून संघर्ष केला आणि आता हे संघर्ष चालू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेले, GR दिलेलं आहे, तो GR आतापर्यंत GR कोर्टात टिकले नाहीत. म्हणून सांगतो, लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय काय खरं नाही. जर अगर खरोखरच या सरकारला मराठ्यांची आणि शेतकऱ्यांची जाण असेल आणि हितचिंतक जर असतील, हा GR टिकवण्यासाठी कोर्टामध्ये मेहनत करतील आणि खरोखर हा GR टिकवून मराठा बांधवांना न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे. मराठी माझी मराठी घ्या म्हणत सर्वप्रथम मला एक थोडंसं हे सांगतो मी की काल जेव्हा सरकारची सकाळपासूनची जी हालचाल आपण बघत होतो की हालचाल एकदम विरोधात जात होती, त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की जर समजा विरोधात गेलं आणि जर आंदोलन यांनी गुंडाळायचा प्रयत्न केला तर आम्ही मीरा भाईंदरकर त्यावेळी आंदोलन इकडे संघर्ष करण्यासाठी मैदानात उतरणार होतो. पण आम्हाला ती वेळ मिळाली नाही, सरकारने ती वेळ येऊ दिली नाही. त्यामुळे सर्वप्रथम सरकारचे धन्यवाद देतो. आणि राहिला तुमच्या प्रश्नाचं उत्तर की जर समजा बघा, हे 1918 साली हैदराबाद आमचे जे मराठवाडा जो हैदराबाद संस्थानात होता, 1918 साली त्यांनी त्या एका GRद्वारे, त्यावेळच्या निजाम सरकारने एका GRद्वारे मराठा, कुणबी मराठा वगैरे हे सगळे एक आहेत आणि यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे हे त्यांनी त्यांच्या गॅजेटमध्ये पूर्णपणे नमूद केलेलं आहे. आणि त्यानुसारच जरांगे पाटलांनी त्या गॅजेटमध्ये जे जे मुद्दे आहेत, जे त्यांना इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण म्हणतो, तो जो आहे तो आत्ताच्या सरकारने लावावा यासाठीच आंदोलन उभारलं होतं. आणि तो त्या गॅजेटचं अगर पूर्ण गॅजेट स्वीकारलं तर नक्कीच सर्व मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, त्या गॅजेटनुसार सिद्ध होत आहे. पण त्या गॅजेटमध्ये फक्त कुणबी असल्याचीच नोंद आहे, पण कुणबी हेच मराठा आणि मराठ्याचं त्या गॅजेटमध्ये कुठेच उल्लेख नाही असं तज्ज्ञांचंही मत आहे. आणि काल वकील गुणरत्न सदावते यांनीही तेच म्हटलं आहे. आता गुणरत्न सदावते हे खूप तज्ज्ञ व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांच्यावर भाष्य करणे एवढा मी काही मोठा नाही आहे. पण जर निजामाने त्या GRद्वारे मराठ्यांना स्पेशली त्यामध्ये शब्द आहे की जे मराठा आपल्या लढायानंतर जो कालावधी उरतो त्यावेळी जर शेती करतायत आणि शेतकरी म्हणजे पूर्वी एक मन पण होती कुणब्याचं पोर, मराठा म्हणजे कुणब्याचं पोर असं संबोधलं जायचं. म्हणजे पूर्ण मोठे मोठे जे जमीनदार असायचे त्यांनाही कुणब्यात काय करतो मुलगा तर कुणबाट करतो म्हणजे शेती करतो असा उल्लेख आहे. म्हणजे त्या पूर्वीच्या सगळ्या नोंदीमध्ये तसा उल्लेख आहे. त्यामुळे मराठा हाच कुणबी आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की त्यामध्ये उल्लेख नाही आहे, पण त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 1918च्या GRनुसार मराठा हा कुणबी आहे आणि मराठ्यांना अन्नधान्याचं किंवा हे करण्याचं जगण्याचं दुसरं कुठलं साधन नव्हतं. मराठा हे शेती करत होते, त्यामुळे मराठ्यांना हे शेती करणारे मराठे हे कुणबी आहेत हे असं स्पष्ट त्यामध्ये आहे. आता जर आपण त्याचा पूर्ण अभ्यास केला तर आपल्याला ते कळून येईल. आपण पाहिलं तर या ठिकाणी आज सर्वप्रथम सर्व मराठ्यांनी कालच्या GRमुळे या ठिकाणी खूप मोठा चांगला जल्लोष केलेला आहे, गुलाल उधळलेला आहे, एकमेकाला पेढे भरवलेले आहेत, एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि हे सर्व शक्य झालं आहे ते संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि आपण प्रश्न विचारलात की शिवेंद्रराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे काल त्या व्यासपीठावर होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले बाबाराजे यांनी शब्द दिलेला आहे. आणि मला असं वाटतं त्यांच्या शब्दावरती जरांगे साहेबांनी सुद्धा विश्वास ठेवलेला आहे. आणि तमाम 6 कोटी मराठ्यांनी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या शब्दावरती विश्वास ठेवलेला आहे.